सामाजिक कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रात काम करणारे सर्व, काही शून्यातून विश्व निर्माण करणारे बिल्डर डेव्हलपर्स पण इथे आहेत. काही शून्यातून विश्व निर्माण करणारे जिल्हा परिषद सदस्य असो की सेवा संस्थेवर गेलेले असो, तर सर्व इथे आलेले आहेत व त्यांनी असेच आमचं मनोबल वाढवावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. ह्या सगळ्यांनी आपल्या समाजासाठी, माझ्या भागासाठी मोहल्ल्याचं काम केलेलं आहे. म्हणजे सर्व इथं असलेले प्रत्येक व्यक्ती एक मौल्यवान व्यक्ती आहे. इथे कोणी नेता, मोठा नेता आम्ही आमच्या कार्यक्रमात बोलत नाही, नेहमी तुम्ही पाहता. तर बाकी लोक एक मोठा नेता बोलवतात. आमचे नेते हे सगळे बसलेले आहे, सगळे नेते आहेत आमचे. त्यांच्या ताकदीवरच आम्ही येतो. मी या रोडवर आलो साहेब, मी या रोडवर आलो तर सायकल घेऊन आलो होतो. या रोडवर 500 रुपयाहून व्यवसाय सुरू केला. ह्या लोकांनी मला असं उचललं, पैशांनी असो की राजकारणात असो की कोणत्याही क्षेत्रात असतो. असे हे जे लोक इथं आहेत, या लोकांनी कधीही मला माझी हिंमत हारू नाही दिली. जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट आले ते लोक सगळे माझ्या सोबत राहतात. असे इथेच बसलेले पुष्कळ लोक आहेत. आताच मागच्या वर्षी उदाहरण दिलं, मागच्या वर्षी पूर्ण झिरो झालो होतो मी. हर वर्षी झिरो होतो, पुन्हा हर वर्षी उठतो. आपण काय झिरो होतो, पुन्हा हे लोक मला सपोर्ट होतात. आताही मला राजकारणात काही लोकांनी, राजू वैद्य आणखी काही जे सपोर्टर आहे, गजानन पांडे वगैरे, तर तुम्ही सक्रिय व्हा, म्हणजे आमचं काहीतरी भविष्य होईल, या भागाचा विकास होईल म्हणून मला राजकारणात सक्रिय व्हा, डेव्हलप्समध्ये सक्रिय व्हा, असे सगळे लोक आश्रय देतात आणि हिंमत देतात हर वेळेस. त्याच्यामुळे सगळ्यांचे आभारी आहो. मोठ्या लोकांचा सत्कार होतो, गावच्या ग्रामीणच्या लोकांचा सत्कार होत नाही. जनतेच्या छोट्या लोकांचे ते काही समोर येत नाही, कोणी समोर येत नाही. ते आले, आम्ही त्यांचे धन्यवाद मानायला पाहिजे. अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हायलाच पाहिजे लोकांचे हौसला वाढवासाठी, अशी माझी तरी इच्छा आहे. कामठी मतदारसंघाचा एक नागपूर तालुका आहे. नागपूर तालुक्यामध्ये आजपर्यंत कुठल्याच पक्षाने इथे तिकीट दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे या नागपूर तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टीमध्ये फार वंचित राहिलेलं आहे. जर या नागपूर तालुक्यामध्ये जर प्रतिनिधी दिलं, आम्ही जनरल बोलत आहे, नागपूर तालुक्यात जर प्रतिनिधी दिलं तर एक चांगला विकास होऊ शकते. आणि विकास हा नागपूर तालुक्याचा मागासलेला आहे, त्याला विकास करण्यासाठी नागपूर तालुक्याचा उमेदवार झाला पाहिजे, अशी इथल्या नागपूर तालुक्याच्या कार्यकर्त्याची मागणी आहे. मला तर असं वाटते की इथले नागपूर तालुक्याचे लोक भाजपकडे पण गेले, भाजपचे लोक, की बा यावेळेस प्रतिनिधी भाजपच्या प्रदेशाकडे गेले की नागपूर तालुक्याचे उमेदवार इकडे द्यायला पाहिजे. तसं काँग्रेसचेही लोकांनी इथं विचार करायला पाहिजे की बाबा नागपूर तालुक्यात एक तरी प्रतिनिधी द्यायला पाहिजे. कोराडीचे 3 आमदार झाले, कामठीचे 7-8 आमदार झाले आणि त्या मोहद्याचे एकदा आमदार झाले. नागपूर तालुक्यात का नाही आहे? 1.5 लाख व्होट आहे या मतदारसंघामध्ये, याच्यामध्ये उमेदवारी नाही, म्हणजे हा अन्याय आहे. म्हणजे इकडले कार्यकर्ते मला असं वाटतं की कमजोर आहे. ते लोक आपला आवाज उचलत नाही, त्यांनी आपला आवाज उचलायला पाहिजे. मी तर असं म्हणतो आहे, माझं मत आहे. आम्ही 25 वर्ष पहिले, जेव्हा त्यांचं वय 25 होतं, माझंही थोडंसं 1-2 वर्षांनी मोठं असेल, पण आम्ही त्यावेळेस हिंमत केली की आमच्या नागपूर तालुक्यातून लोकसभाची उमेदवारी, म्हणजे आमच्या एरियातून उमेदवारी आम्ही तयार केली. प्रश्न हारणं जितणं हे तर इलेक्शनमध्ये वाचतंच, पण त्यावेळेस हिंमत केली. अशी हिंमत इथल्या नागपूर तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी जोश भरावा आणि इथे तिकीट द्यावा. जयंतरावला तिकीट मिळाली तरी आम्ही त्यांच्यासोबतच आहोत.